श्री श्रीराम समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. जय सुखनाथ. आज आपण बघणार श्रीमनाचे श्लोकमधील श्लोक क्रमांक 59. मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, नवे रे विरळे सर्वथा राम भेटी. मनी कामना राम नाही जयाला, अति आदरे प्रीती नाही तयाला. तर या श्रीमनाच्या श्लोकामध्ये मनानं काय उपदेश केला आहे की मना कल्पना कल्पिता कल्पकोटी, म्हणजे काय तर आपण दररोज नाही त्या कल्पना करतो, पण त्या कल्पनेतून बाहेर निघण्यासाठी आपल्याला कोण मदत करतं तर श्रीराम म्हणजे कोणतं गुरुसारी. मग या श्रीमनाच्या श्लोकामध्ये समर्थांनी काय सांगितलं आहे की नवे रे नवे सर्वथा राम भेटी. मग आपली भेट ही कोणासोबत झाली पाहिजे तर श्रीरामासोबत. म्हणजे आपल्याकडे कुठली आस पाहिजे तर समर्थांची आस पाहिजे, मग ते आपले खरे श्रीराम. नंतर काय सांगितलं आहे, मने कामना राम नाही जयाला. आपल्याकडे बुद्धी वाढे खूप बुद्धी वाढे. मग आपल्याला वयासोबत काय वाढलं पाहिजे तर वयासोबत हा आपला परमार्थ वाढला पाहिजे. कारण आपण जाताना काय घेऊन जाणार आहे तर श्रीसेवा दास्य भक्ती, अखंड निष्काम श्रीसेवा आणि दास्य भक्ती. मग समर्थांनी काय सांगितलं याच्यामध्ये पण आयुष्यातून काय करायचं तर परमार्थ हा जास्तीत जास्त वाढवता आला पाहिजे. प्रपंच हा आपोआप होतो पण परमार्थ हा करावा लागतो. मग नंतर समर्थांनी काय सांगितलं आहे की मनी कामना राम नाही जयाला, अति आदरे प्रीती नाही तयाला. आता प्रेम आणि प्रीती यामध्ये खूप फरक आहे. प्रेम हे कोण करतं तर आपण मनुष्यावर करतो ते प्रेम. प्रीती म्हणजे काय की इन्फिनिटी आपण जर म्हणता येईल म्हणजे ती अगणित असते. मग आपण काय सांगतो या समर्थ काय सांगतात, मनी कामना राम नाही जयाला. समर्थ आपल्यावरती कसा प्रेम करतात, कशी प्रीती करतात तर ती न सांगता येणार नाही आपल्याला. मग समर्थांनी काय सांगितलं आहे की काय करता आलं पाहिजे तर प्रीतीही करता आली पाहिजे. प्रेम हे करणं खूप सोपं आहे, तर प्रीती म्हणजे काय तर समर्थ जे आपल्यावरती करतात ती खरी प्रीती. निष्काम श्रीसेवा दास्य भक्ती. समर्थ आपल्याकडून 1 रुपयाही घेत नाही की आपण दरवर्षी जातो, मग आपण त्यासाठी कुठले पैसे देतो का तर नाही. म्हणजे काय निष्काम श्रीसेवा दास्य भक्ती. मग आयुष्यात आपण येऊन हेच करायचं की निष्काम श्रीसेवा दास्य भक्ती करताना प्रपंच करायचंच, पण त्यासोबत परमार्थ हा आधी जास्त वाढला पाहिजे आणि त्याच्यानंतर प्रपंच हा सद्गुणाने घेता आला पाहिजे, तर खरं आयुष्यात येऊन उपयोग. तर हा होता श्रीमनाचे श्लोकमधील 59 श्लोक. तर उरलेले श्लोक आपण बघूयात पुढच्या भागात. तोपर्यंत जय जय रघुवीर समर्थ.